श्री स्वामी समर्थ। आज श्रावण शुक्रवार। मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी अन यशासाठी मुलांवरून उतरून टाका ही एक गोष्ट। नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो आणि सर्व भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। श्रावणातील अत्यंत पवित्र असा श्रावण शुक्रवार। श्रावण महिना म्हणजे प्रत्यक्ष महादेव आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाचा काळ। एक आई म्हणून आपल्या सर्वांची एकच इच्छा असते, माझ्या बाळाला कुणाची दृष्ट न लागो, त्याला दीर्घ आयुष्य मिळो, त्याचे आरोग्य उत्तम राहो आणि त्याला आयुष्यात यश मिळो। पण मैत्रिणींनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, आपण मुलांसाठी एवढं करतो, त्यांना चांगला आहार देतो, अभ्यास करून घेतो, तरीही अचानक बाळ चिडचिड का करायला लागतं? अचानक ते आजारी का पडतं किंवा अचानक त्याच्या अभ्यासातला रस का निघून जातो? आपण म्हणतो कुणाची तरी दृष्ट लागली असेल। आपण नेहमी मीठ मोहरी किंवा सुक्या लाल मिरच्यांनी दृष्ट काढतो। पण थांबा, तुम्हाला माहीत आहे का, श्रावण शुक्रवारी मुलांवरून उतरून टाकण्याची अशी एक गोष्ट आपल्याच घरात असते, जी जर तुम्ही आजच्या दिवशी मुलांवरून विशिष्ट पद्धतीने उतरून टाकली तर मुलांवरचा मोठा अपघात, मोठा आजार आणि अडकून पडलेले यश त्वरित मार्गी लागते। ती गोष्ट काय आहे आणि ती कशी उतरवायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत अगदी शास्त्रोक्त पद्धतीने सांगणार आहे। पण त्याआधी एक गोष्टीचे वचन द्या, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धी माहिती ही नेहमी घातक असते आणि मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार असलेला एक मुख्य नियम जर तुम्ही चुकलात तर या उपायाचा काहीही फायदा होणार नाही। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या हक्काच्या चॅनलला, या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या बाळाचा चांगल्या आरोग्यासाठी आत्ताच लिहा, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम गंगणपताय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय। चला तर मग उशीर न करता सुरू करूया आजचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। मैत्रिणींनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की श्रावण शुक्रवार एवढा खास का आहे। श्रावण हा महिना शिवशक्तीने भरलेला असतो आणि शुक्रवार हा देवी लक्ष्मी, माता अन्नपूर्णा आणि शुक्र ग्रहाचा दिवस असतो। ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह हा सौंदर्य, तेज, बुद्धिमत्ता, समृद्धी आणि आरोग्याचा कारक मानला जातो। ज्या मुलांचा शुक्र ग्रह मजबूत असतो ती मुले अभ्यासात आणि करिअरमध्ये खूप पुढे जातात। पण लहानपणापासून मोठ्यांपर्यंत, विशेषतः लहान मुलांना खूप लवकर दृष्ट लागते। आपल्याच घरातील लोकांची, बाहेरच्यांची किंवा वाईट शक्तींची नजर मुलांच्या कोमल मनाविरुद्ध कार्य करते। तुम्ही पाहिलं असेल, कालपर्यंत हसणारं खेळणारं बाळ आज अचानक रडायला लागलाय, जेवत नाही किंवा रात्री दचकून उठतं। काही मुले मोठी असतात पण अचानकच त्यांचा राग वाढतो, ते अभ्यासात लक्ष देत नाही। आपण डॉक्टरांकडे जातो, औषधं देतो, पण फरक पडत नाही। माझ्या स्वतःच्या आयुष्यात असा एक अनुभव आला होता। मैत्रिणींनो, श्रावण शुक्रवारी हा विशेष उपाय करायला सांगितला होता आणि विश्वास ठेवा, अवघ्या एका तासात मुलाच्या चेहऱ्यावरचा त्रास गायब झाला। तोच अनुभव मी आणि तेच शास्त्र आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। आता तुमच्या मनात उत्सुकता असेल की ताई, मुलांवरून उतरून टाकण्याची ती नेमकी एक गोष्ट कोणती? ती गोष्ट तुमच्या स्वयंपाकघरात रोज असते। ती वस्तू म्हणजे काळे तीळ आणि गूळ किंवा राईच्या तेलात बुडवलेला काळा दोरा किंवा कापूस। होय मैत्रिणींनो, आपल्याला वाटतं मीठ मोहरीने दृष्ट निघते, पण श्रावण शुक्रवारी काळे तीळ आणि थोडासा गूळ एकत्रित करून मुलांवरून उतरवणे हे साक्षात राहू केतू दोष आणि वाईट नजरेचा नाश करणारे मानले जाते। काळे तीळ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि गूळ हा मुलांच्या आयुष्यात गोडवा, यश, आरोग्य आणतो। दृष्ट कशी काढावी सांगते। आज श्रावण शुक्रवारी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री 8च्या आत हा उपाय करा। एका कागदावर किंवा लहान वाटीत मूठभर काळे तीळ आणि छोटा गुळाचा खडा घ्या। 8च्या आत तुमचा उपाय झाला नाही तर तुम्ही 11:30 पर्यंत सुद्धा हा उपाय करू शकता। मुलीला पूर्वेकडे तोंड करून पाटावर बसवा। तुमच्या उजव्या हातात
ते काळे तीळ आणि गूळ घ्या. मुलाच्या डोक्यावरून पायापर्यंत 7 वेळा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि 7 वेळा उलट्या दिशेने उतरवा. हे उतरवताना मनात श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप चालू ठेवा. उतरून झाल्यानंतर ते काळे तीळ आणि गूळ घराबाहेर नेऊन एका लहान मातीच्या पणतीत ठेवा आणि त्यावर थोडेसे कापूर टाकून ते जाळून टाका किंवा वाहत्या पाण्यात गवतामध्ये टाकून द्या. लक्षात ठेवा, हे जळताना किंवा टाकताना मागे वळून पाहू नका आणि घरात आल्यावर हात पाय स्वच्छ धुवा. फक्त दृष्ट काढून चालणार नाही, तर मुलांचे आयुष्य उजळण्यासाठी आणि त्यांना यशाच्या शिखरावर पोचवण्यासाठी आजच्या दिवशी हे 3 विशिष्ट उपाय नक्की करा. पहिला, दुधाचा आणि दुर्वाचा अभिषेक. आज शुक्रवारी संध्याकाळी एका लहान तांब्यात थोडेसे कच्चे दूध आणि पाणी घ्या. त्यात 5 दुर्वा टाका. मुलाच्या हाताने हे दूध महादेवाच्या शिवपिंडीवर किंवा घरातील महादेवाच्या फोटोसमोर अर्पण करा. त्यामुळे मुलांचे आजारपण दूर होते आणि आयुष्य वाढते. दुसरा उपाय, पिंपळाच्या पानाचा. बुद्धिमत्ता आणि अभ्यासासाठी. जर तुमचे मूल अभ्यासात कमजोर असेल किंवा लक्ष लागत नसेल तर आजच्या दिवशी पिंपळाचे एक स्वच्छ पान आणा. त्यावर चंदनाने ओम किंवा श्री लिहा. ते पान मुलाच्या अभ्यासाच्या पुस्तकात किंवा देवारात ठेवा. त्यामुळे मुलांची एकाग्रता अफाट वाढते. तिसरा उपाय म्हणजे जिभेवर मध लावणे. वाणी आणि यशासाठी. आजच्या दिवशी मुलाच्या जिभेवर अनामिका बोटाने थोडासा मध लावा आणि मनात श्री स्वामी समर्थ यांचे स्मरण करा. यामुळे मुलांचे बोलणे गोड होते, त्यांचा राग शांत होतो आणि समाजात त्यांना मान सन्मान मिळतो. मैत्रिणींनो, जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणाले होते, हा उपाय करताना एक सर्वात मोठा नियम पाळायचा आहे. अनेक महिला दृष्ट काढतात आणि लगेच शेजारी किंवा घरात सांगत सुटतात की मी आज असा उपाय केला. ही सर्वात मोठी चूक आहे. हे उपाय करताना पूर्ण गुप्तता पाळायची असते. जेव्हा तुम्ही मुलांवरून ही गोष्ट उतरून टाकताल तेव्हा कोणाशीही बोलू नका. अगदी मुलांनाही सांगू नका की आपण त्यांच्यासाठी काय करत आहोत. भक्ती आणि उपाय जितके गुप्त असतील तितकेच त्याचे फळ 5 पटीने जास्त मिळते. दुसरी गोष्ट, दृष्ट उतरवल्यानंतर मुलाला लगेच थोडेसे पाणी प्यायला द्या. तर माझ्या प्रिय आई आणि मैत्रिणींनो, आजचा हा श्रावण शुक्रवारचा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्की उपाय सदुपयोगी ठरावा. हा छोटासा वाटणारा उपाय तुमच्या मुलांचे प्रत्येक संकटापासून रक्षण करेल. माझा स्वामींवर आणि महादेवावर पूर्ण विश्वास आहे. तुमच्याही सर्व इच्छा नक्की पूर्ण होतील. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर ज्यांना मुले आहेत अशा प्रत्येक आईला हा व्हिडिओ जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा घेता येईल. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये स्वामींच्या आणि गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम गंगणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय. पुन्हा भेटूया अशाच एका अत्यंत माहितीपूर्ण आणि उपायांनी भरलेल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी तुम्हा सर्वांना आणि तुमच्या मुलांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देव हीच प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.